सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी SP न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सध्या कांद्याचे दर कोसळल्याने अनेक शेतकरी अडचणीत आलेत। त्यामुळे अनेकांनी कांदे रस्त्यावर फेकून दिलेत। यासाठी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी अनुदान दिलंय। अशा अनुदानासाठी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मागणी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत। कृषी उत्पन्न बाजार समितीकडे मंगळवार अखेर 43 शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले असून बाकी शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी प्रस्ताव बाजार समितीकडे दिनांक 15 जानेवारीपर्यंत सादर करावेत व अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपाप्पा घाडगे यांनी केले आहे। महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारामध्ये 1 नोव्हेंबर 2018 ते 15 डिसेंबर 2018 या कालावधीतील कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी कांदा अनुदानाचे प्रस्ताव बाजार समितीच्या कार्यालयामध्ये सादर करावेत। सदर अनुदानासाठी प्रति क्विंटल 200 रुपये तसेच जास्तीत जास्त प्रति शेतकऱ्यास 200 क्विंटल पर्यंतचे सर्व शेतकरी या योजनेसाठी लाभधारक असतील। सदरचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांची छाननी शासन स्तरावर झाल्यानंतर अनुदानाची रक्कम ही त्या शेतकऱ्यांनी दिलेल्या त्यांच्या बँक खात्यावरती शासनाकडून वर्ग करण्यात येणार आहे। कांदा अनुदान प्रस्तावासाठी शेतकऱ्यांना बाजार समितीकडे छापील अर्जाचा नमुना विनामूल्य मिळेल। अर्जासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये विक्री केलेल्या कांदा पट्टीची मूळ प्रत, कांदा पीक पेरा नोंद असलेल्या 7/12 उतारा, बँक पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स व आधार कार्ड झेरॉक्स प्रत जोडून पंढरपूर बाजार समितीकडे प्रस्ताव दाखल करावेत। तसेच एखाद्या प्रकरणात 7/12 उतारा वडिलांच्या नावे व कांदा विक्री पट्टी मुलाच्या नावे किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तीच्या नावे असेल तर 7/12 उतार्यावर पीक पेरा नोंद आहे अशा प्रकरणात वडील व मुलगा किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तीच्या सहमतीने बाजार समितीकडे शपथपत्र सादर केल्यानंतर 7/12 उतारा ज्यांच्या नावाने असेल त्यांच्या खात्यावरती सदरची अनुदान रक्कम शासनाकडून वर्ग करण्यात येईल। शेतकऱ्यांनी कांदा अनुदानाच्या अधिक माहितीसाठी बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सभापती दिलीपाप्पा घाडगे व उपसभापती विवेक कचरे यांनी केले आहे। याबाबत बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपाप्पा घाडगे यांनी अशा प्रकारे माहिती दिली आहे। 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकला अशा शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपये प्रमाणे अनुदान सरकारने जाहीर केलेले आहे। त्याप्रमाणे काल अखेरपर्यंत आपल्या पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 67 प्रस्ताव दाखल झालेले आहेत। त्याप्रमाणे त्यांची छाननी चालू आहे। पणन महामंडळाच्या स्तरावरती त्यांची छाननी होईल। त्या छाननीप्रमाणे प्रति क्विंटल 200 प्रमाणे त्यांना अनुदान मिळण्याची प्रक्रिया पुढच्या काळामध्ये होणार आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी सर्वांना मी विनंती करतो। पांचाली कलेक्शन इज द बेस्ट सिलेक्शन। कपड्यांच्या दुनियेत सौंदर्य फुलवणारं नाव म्हणजे पांचाली कलेक्शन। सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि बसून खरेदी करता येणारं भव्य शोरूम। आमच्या शोरूम मध्ये लहान मुले, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग, लग्न सोहळ्यासाठी होलसेल खरेदीत बसता, नवरदेवासाठी स्पेशल व्हरायटी, नवरीसाठी आकर्षक शालू, लांजा, वन पीस, पार्टी वेअर अशा कधीही न पाहिलेल्या व्हरायटी, तेही अगदी माफक दरामध्ये। त्याचबरोबर साड्यांमध्ये प्युअर सिल्क, कांजीवरम सिल्क, पैठणी, पटोला साडी, साऊथ इंडियनचे विविध प्रकार, तेही एकाच छताखाली। अशा अनमोल किमतीचा आकर्षक ठेवा अल्प दरात मिळवण्यासाठी पांचाली कलेक्शनचे सभासद व्हा आणि मिळवा आकर्षक डिस्काउंट। आमचा पत्ता पांचाली कलेक्शन, महावीर नगर, पंढरपूर।